आजपासून 3 दिवस होणार आहे आपली देवदर्शन जर्नी। त्याच्यासाठी इकडे तयारी चालू आहे। इकडे बॅग भरून घेतली आणि एका पिशवीमध्ये डबा घेतलं। पोरं सोबत आहे म्हटल्यावर जेवायला लागणारच नाही का। मग तिकडे चिवडा, चपाती, भाजी, चटणी घेतली आणि इथं बघा कसं माझे पिल्ले तयार व्हायला लागले। स्वतः दोघी वेगवेगळ्या पर्स घेतात, काय सांगायचं तुम्हाला। ती तिची पर्स घेते, ही हिची पर्स घेते। जाऊ द्या म्हटलं, पोरांना बाहेर जायची हौस असते। मग लगेच ओला बुक केला आणि आम्ही निघालो। बरं, ओलामध्ये बसून पुणे स्टेशनवरून आमची ट्रेन होती। मग इकडं बघा पोरांचं चालू आहे गप्पा मस्ती। आणि कुठंच गेलं आणि ब्लॉगिंग चालू केलं का हा माझ्या पुतण्या मागच लपतो, काय माहीत त्याला आवडत नाही व्हिडिओज वगैरे मध्ये यायला। मग पोहोचलो पुणे स्टेशनला। खूप गर्दी होती पुणे स्टेशनला, ज्याचे त्याचे गावी सगळे जात असतील नाही का। मग आमची दरवर्षीचे स्वामींकडे जायचंच असतं, म्हणजे जायचंच असतं मला नाही का। भारी वाटतं मला नाही का। मग पोचलो अर्ध्या रस्त्यात। तिकडे पोचल्यावर मग चिवडा खात होते आम्ही, इकडे खात होतो भाकरी चपाती। हे बघा शेंगदाण्याची चटणी आणि एक नंबर प्रवासात एवढं जेवण भारी लागतं ना, एवढं भारी लागतं ना काय सांगायचं। शेंगदाण्याची चटणी, मसुरीची डाळ असं बनवून घेतलं होतं। आणि हे बघा जेव्हापासून मोठी झाली ना, पहिल्यांदा माझ्या खांद्यावर झोपली माझी पोरगी मोठी। आणि एक तिकडं झोपली, एक इकडं झोपल्या। आमचं स्लीपरचं तिकट होतं, पण आम्ही ते शीट काढून नाही म्हटलं, पोरांना उगाच अडचण होती म्हणून आम्ही असंच ॲडजस्ट केल्या। आणि इकडं बघा भावाची बॉन्डिंग। मी चिवडा करून नेलाय तरी म्हणते मी माझ्या बहिणीला भेळ चारणार, तर तिला भेळ खायची होती। मग त्यांनी बघा म्हटलं मी पैसे देणार, मी चारणार। बाहेरचं नसतं चांगलं ट्रेन म्हणलं तरी पण त्यांनी चारलं। जाऊन द्या म्हटलं, भावाचं प्रेम आहे तिच्यावर। तर लगेच पोचलो। पुढं छान वाटत होता व्ह्यू बघा। इकडं नदी होती कुठली काय माहिती, पण खूप भारी वाटलं। मग पोचलो आम्ही सोलापूरमध्ये। सोलापूरपर्यंत ट्रेन होती। मग तिथून आम्ही रिक्षा केला डायरेक्ट अक्कलकोटला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर इथं महाराजांच्या इथं पोचलो। पहिलं महाप्रसाद घेतला, कारण की पोरांना खूप भूक लागली होती। पोरं भूक करत होते। मग म्हटलं दर्शनाच्या पहिलंच पोरांना जेवण चारलं, म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही पण खाल्लं। पहिलं दर्शन घ्यायचं असतं, पण पहिलं पोटोबा मग विठोबा असं आमची गत झाली होती। मग जेवण वगैरे महाप्रसाद घेतला आणि मग दर्शनाला निघालो होतो बघा। भारी वाटत होतं महाराजांकडे जाऊन नाही का। मग आता इथून पुढे 3 दिवस आता आमचे देवदर्शनच आहेत। मग इकडे घ्या दर्शन। आपल्या इथं तोच वडाचं झाड आहे जिथं आपले महाराज विराजमान असायचे। मग इथं घ्या दर्शन। मी दर्शनाच्या लाईनला थांबले होते। इकडं भारी व्ह्यू आता छान केले। मी गेल्या वर्षी गेलते ना, हे नव्हतं, आता नवीन छान केलं होतं। घ्या दर्शन। मग लाईन वगैरे मग इकडं जप चालू होता माझ्या मनातल्या मनात। आणि मग दर्शन झालं, भारी वाटलं, म्हणजे मन शांत वाटलं। दर्शन घेतलं खरंच खूप भारी वाटलं, काय सांगू तुम्हाला काय फिलिंग होती ती। मग थोडीशी शॉपिंग केली। माझ्या पोरीला रुद्राक्षाची माळ घालायची होती, प्रसाद घालायचा होता। मग इकडे केले थोडे व्हिडिओ।